हे राम राम मंडळी सगळ्यांना जय सेवालाल पुन्हा नवीन स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी सतत रात्रंदिवस पाऊस चालू आहे आणि अशा पावसामुळे काही काम जे आपले होणार होते ते आता नाही झाले. तसं आपलं ड्रिचिंग वगैरे इंधन हे सगळं थांबलेलं आहे कारण की पाऊस सतत चालू आहे. आणि अजून एक आपला एक नुकसान म्हणजे कापूस ते बी झालेलं आहे. आता झालं कसं काय तुम्हाला दाखवतो. कापसाची नेमकं आता त्यांची दशा पहा काय आहे. तर मंडळी पाहू शकता आपली कापूस आहे, ठीक आहे. आणि हे बघा किती ओलं कापूस झालेला आहे पाण्यामुळे. हे बघा, हे सगळं कापूस भिजलेलं आहे पाण्यानं. आणि सगळे जे बोंडे आहेत ते आता म्हणजे कापूस जे आहे ते सगळं आता खाली असं गळून चाललेलं आहे. आणि एवढं आता नुकसान आहे का मतलब शेतकऱ्याचं एवढं नुकसान म्हणल्यावर आता काय होणार. आता पहिले सोयाबीन गेला, आता कापूस. आणि हे बघा आता तूर बी आलेली आहे. आता फुलावर आहे तूर, पण ते अजून त्याला नुकसान होणार आहे. हे बघा आता आहे, हे बघा तूर बी भर चांगला आलेला, पण असा हा नुकसान आहे. आता निसर्ग आपल्याला एवढा हा अत्याचार आपल्यावर चालू आहे. नेमकं करायचं काय आता याच्यानं, कारण की आता पाऊस सतत चालू आहे. आता पण मागे बघू शकता आता, हे बघा. तर म्हणजे आता करायचं काय. आता खरंच तो सोयाबीन चला ते गेलं तर जे आहे तिथे आता माल म्हणजे पावसाचा हे म्हणजे निसर्गाला कोणतीही एक पाऊस चालू झाला आता. आणि म्हणजे आता पाऊस चालू झाल्याच्यामुळे आपल्या आम्ही छोट्या शेडमध्ये आलेलो आहे. आणि निसर्गाला नेमकं काय तिच्या मनात काय ते आपल्याला माहीत नाही. नेमकं काय सतत आता आहे थंडीचे दिवस, आता हिवाळ्याचे दिवस, पण आता या म्हणजे ऋतू काय आता का चेंजच झाला वाटते. मला वाटते जरा आता हे थंडीचे दिवस म्हणलं आता पाऊस चालू आहे. मग उन्हाळ्याच्या दिवशी का थंडी नाही काय की अवघड आहे. म्हणजे आता ऋतू असा चेंज होणार वाटते. जर उन्हाळा आला तर हिवाळा लागेल, पावसाळा आला तर उन्हाळा लागेल, आणि हिवाळा आला तर उन्हाळा लागेल. म्हणजे आता पूर्ण जे आपण काय म्हणतो क्लायमेट ते चेंज झालं आहे. बा पाऊस आता सगळे मालाची शेतीची करायला हे काय करणार आहे. मी नाही तर बरेच शेतकऱ्याला काय होणार. असं जर पाऊस चालू झाला मंडळी तर काही खरं नाही आपलं. आपल्यासारख्या शेतकऱ्यांचं अवघड आहे. तरी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम आणि जय सेवालाल. बाय.